नमस्कार, आपण पाहताय न्यूज 18 लोकमतवर बेधडक. आपल्या सगळ्यांचं स्वागत. सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशानं काँग्रेस आणि अहमदनगर जिल्ह्यातली सगळीच गणितं बदलली, म्हणजे राजकीय, सहकाराची आणि अन्यही काही. वडील काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि ते लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करणार आणि मुलगा भाजपचा लोकसभेचा उमेदवार, असा अनोखा निवडणुकीचा रंग हा नगर जिल्ह्यात पाहायला मिळणार आहे. फक्त लोकसभेच्या तिकिटासाठी भाजपमध्ये आलेल्या सुजय विखे पाटील यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत काँग्रेसचं तिकीट मिळावं यासाठी प्रयत्न केले. नगरची जागा राष्ट्रवादीची असल्यानं राष्ट्रवादीच्याच तिकिटावर लढण्याची एक ऑफर सुद्धा सुजय विखे यांना देण्यात आली होती. पण सुजय विखे यांनी हातात कमळ घ्यायचं ठरवलं. अर्थात विखे यांना काँग्रेस आणि राष्ट्रवादी कोणाचंही तिकीट मिळू नये असा शरद पवार यांचा प्रयत्न असू शकतो, आणि त्याला कारण आहे विखे आणि पवार यांच्यातला वाद. पण पवार यांच्या विखे विरोधाचा फटका थेट काँग्रेसला आणि अप्रत्यक्ष त्यांच्याच राष्ट्रवादीला सुद्धा बसणार आहे. अहमदनगर जिल्ह्याच्या राजकारणातली सगळीच गणितं यामुळे बदलत आहेत. पण हे इथेच थांबत नाही. याशिवाय विजयसिंह मोहिते पाटील यांचा मुलगा रणजित सिंह हा सुद्धा भाजपच्या उंबरठ्यावर आहे. 2 वेळेला त्यानं भाजपच्या दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्यात. या सगळ्यांना कमळ हातात धरायला लावणारं एक चतुर व्यक्तिमत्व आहे भाजपात, गिरीश महाजन नावाचं. महाजन यांची खेळी आणखीन कोणकोणाला भाजपवासी करणार आणि कोणकोणत्या जिल्ह्यात भाजपात आल्यामुळे तिथली गणितं बदलणार. काँग्रेस नेमकी काय भूमिका घेणार? राधाकृष्ण विखे पाटलांचं काँग्रेसमध्ये आता काय होणार? आज सुजय, उद्या रणजित, पुढे आणि याच विषयावर सविस्तरपणे बोलण्यासाठी आपल्यासोबत काही मान्यवर असणार आहेत. सध्या तरी आपल्यासोबत आहेत सुधीर लंके, लोकमतच्या अहमदनगरच्या आवृत्तीचे ते प्रमुख आहेत, ज्येष्ठ पत्रकार आहेत. नगरच्या राजकारणाचा आणि समाजकारणाचा त्यांचा मोठा अभ्यास आहे. ज्येष्ठ पत्रकार हेमंत देसाई आहेत आपल्यासोबत, आणि यासोबतच पुढच्या काही काळात आपल्यासोबत आणखीन 2 व्यक्ती असणार आहेत. त्यातल्या एक आहेत राजेंद्र फाळके, जे राष्ट्रवादी काँग्रेसचे नगर जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत. आणि पुढच्या काही मिनिटात आपल्यासोबत असणार आहेत भाजपचे, कोणी त्यांना चाणक्य म्हणतं, कोणी त्यांना संकटमोचक म्हणतं, कोणी त्यांना आणखीन काही म्हणतं, ते गिरीश महाजन. सुरुवातीला आपल्या सगळ्यांचं स्वागत. सगळ्यात आधी आपण अर्थातच हेमंत देसाई सरांपासून सुरुवात करूयात. देसाईजी, तुम्ही कसं पाहताय सुजय विखे यांच्या या भाजप प्रवेशाकडे? आजचा जो सुजय आहे त्यानं भाजपचा महाराष्ट्र काबीज करण्याचा मार्ग आणखीन मोकळा झालाय, रुंद झालाय? नाही, मला असं वाटतं की काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा काळ मुळातच अतिशय प्रतिकूल चाललेला असताना जे घराणं हे महाराष्ट्राच्या सहकाराची पंढरी म्हणतो आपण, ज्या ठिकाणी सहकारी कारखानदारी वाढली त्या ठिकाणपासून तिथे जो आघात करण्याचा जो प्रयत्न, ज्याला आपण म्हणतो की गंडस्थळावरतीच घाव घालणं, अशा प्रकारचा घाव घालण्यामध्ये भारतीय जनता पक्षाला यश मिळालेलं आहे. आता याच्यामध्ये आयाराम गयाराम असावं की असू नये याच्या पलीकडे आपण गेलेलो आहे. त्या राजकारणातली नैतिकता वगैरे सोडून देऊ आपण. पण सुजय विखे पाटीलांनी काही दिवसापूर्वीच तो जो व्हिडिओ उपलब्ध आहे त्याच्यामध्ये सांगितलेलं होतं की मी कुठल्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश करणार, मी अपक्ष म्हणून वाटलं तर निवडणूक लढवेत, असं त्यांनी सांगितलं असताना सुद्धा. आणि आता त्यांनी आजच्या ज्या भाषणात जे सांगितलं, 2 शब्द जे बोलले, त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मला म्हणजे जणू काही पित्यासारखे आहेत. म्हणजे इतक्या झटकन आपलं संपूर्ण निष्ठा बदलायची हे आश्चर्यकारक आहे, पण धक्कादायक नाही. त्यांनी थांबवतो अशा करता त्यांनी आणखीन एक उल्लेख केला, अडचणीच्या काळात जो आपल्याला मदत करतो त्याच्याकरता आपण काम केलं पाहिजे, त्याच्याकरता उभं राहिलं पाहिजे. म्हणजे संकटमोचक किंवा विघ्नहर्ता म्हणून त्यांनी देवेंद्रजींकडे किंवा गिरीश महाजनकडे पाहिलं असेल. पण प्रश्न असा आहे की त्यांच्यावरती असं संकट काय चालून आलं होतं की अनेक वर्षे ज्यांनी राजकारणामध्ये किंवा लोकांची सेवा केलेली आहे आणि आता बाबा अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला आहे, अशी काही वस्तू, असं काही वास्तव होतं तर असं बिलकुल वास्तव नव्हतं. त्यांनी असं म्हणून गेले 2-3 वर्ष जे काही काम केलं असेल त्यामुळे त्यांना असं वाटलं असेल की एकदम आपल्या लोकसभेमध्ये तिकीट मिळायला पाहिजे आपल्या कामाच्या बळावरती. माझ्या मते मुळामध्ये हे लक्षात घेतलं पाहिजे आपण की राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दलच अनेक शंका अनेक दिवस उपस्थित केल्या जात होत्या की
महाराष्ट्र विधानसभेमध्ये खंबीरपणे विरोधी पक्षाची भूमिका मांडण्यामध्ये राधाकृष्ण विखे पाटील अजिबात यशस्वी झाले नाहीत. आणि त्यांना हे पद देतानाच असं होतं की हे पद जर दिलं नसतं तर तेच कदाचित भाजपामध्ये गेले असते. कारण पूर्वी शिवसेनेमध्ये गेले होते, बाळासाहेब विखे पाटील सुद्धा गेलेले होते पूर्वी सुद्धा. तेव्हा यांनी कशाच्या गोष्टी करायच्या या? मुळात मुद्दा असा आहे की आपलं जे काय आपले जे काही सगळे व्यवसाय आहेत, जे सहकाराच्या नावाखाली चाललेत किंवा खाजगी व्यवसाय असतील, त्याला ज्या ठिकाणी म्हणजे सरकारचं एकूण आश्रय लागतो, हे सगळं एम्पायर. तुम्हाला आठवत असेल की काही वर्षांपूर्वी मुळा प्रवरा यांची विजेची जी थकबाकी होती, करोडो रुपयांची थकबाकी त्यांनी थकवलेली होती. आणि हे सरकारने चालवून घेतलं, त्या काळच्या सरकारने चालवून घेतलं आहे. आता ह्या गोष्टी आहेत, हे फायदे जे आहेत, म्हणजे ही संपूर्ण सरंजामशाही राजकारणाच्या नावाखाली चाललेली आहे. ही या घराण्याच्या माध्यमातून चालली. वास्तविक बाळासाहेब विखे पाटील आपल्याला आठवत असेल की शंकरराव चव्हाण यांनी जेव्हा असं म्हणतात की अशी जेव्हा सोडली होती काँग्रेस जेव्हा दुभंगली होती, त्यानंतर महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस काढली. आणि त्यांचा एकच जो सुभेदार होता तो बाळासाहेब विखे पाटील होता. बाळासाहेब विखे पाटील यांना मी अनेकदा भेटलेलो आहेत आणि ते समाजवादाचे उत्कृष्ट ते विचारवंत सुद्धा होते. शेतीची सगळी माहिती होती त्यांना. परंतु काँग्रेसवरची जी काही निष्ठा त्यांची जी आहे, ती निष्ठा अशी पटकन आपल्या हिशोबातनं, त्या जिल्ह्याच्या हिशोबातनं अशी पटकन विचलित कशी होते, हा प्रश्न तेव्हाही निर्माण झाला होता. माझ्या मते काँग्रेसमधला माणूस जो आहे तो राष्ट्रवादीत जाईल, तो डाव्या पक्षात एखाद्या जाईल, पण काँग्रेसमधला माणूस भाजपमध्ये कसा जातो, भाजपमधला माणूस थेट काँग्रेसमध्ये कसा येतो? म्हणजे विचारसरणी ही पूर्णपणे शून्य झालेली आहे. आणि आता कदाचित गिरीश महाजन सांगतील की विचारसरणी आमची कशी अबाधित आहे आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाचा विचाराचा वारसा कसा आता आपल्या काय गळ्यात घालून घेतलेला आहे, असंही ते सांगतील. पण प्रश्न आहे की आता लोकांनी या मंडळींवर कितपत विश्वास ठेवायचा आणि यांच्या कुठल्याही वक्तव्यावरती कितपत विश्वास ठेवायचा, हा एक गंभीर प्रश्न निर्माण झाला. हा आज झालेला नाही, काँग्रेसनी सुद्धा या गोष्टी सगळ्या केलेल्या आहेत. त्यामुळे काँग्रेस असो भाजप असो, कोणी कोणाला बोल लावायचा हा खरा प्रश्न आहे. आपण आधी महाजन सर, मी सगळ्यात शेवटी तुमच्याकडे येतो, कारण तुमच्याकडे गेल्या काही दिवसात महाराष्ट्राच्या राजकारणात अशी चर्चा आहे, म्हणजे आधी उद्धव ठाकरेंपासून शरद पवारांपर्यंत, की तुमच्याकडे असं काहीतरी आहे म्हणे की तुमच्या जवळ जो येतो आणि तुमच्यासोबत काही काळ राहतो तो भाजपात जातो. त्यामुळे तुमच्याकडे मी सविस्तर येतो थोड्या वेळात. पण सुधीर लंकेजी, तुम्ही कसं पाहताय, नेमकं काय बदलणार आहे सुजय विखे यांच्या भाजप प्रवेशाने? मिलिंद, एकच सांगतो, हो, भाजपमध्ये प्रमोद महाजन होते ना, त्यांच्यानंतरचे गिरीश महाजन आहेत की ते व्यवस्थित मॅनेजमेंट करू शकतात आणि कायम हसतमुख असतात. ठीक आहे. सुधीर लंकेजी. मिलिंदजी, यात एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की हा सगळा सत्तेचा खेळ आहे. म्हणजे सुजय विखे हे गेल्या 2 वर्षापासून नगर मतदारसंघामध्ये लोकसभेची तयारी करतायत आणि त्यांचं जे मेडिकल फाउंडेशन आहे त्याच्या माध्यमातून त्यांनी या मतदारसंघामध्ये मेळावे घेतले. त्या मेळाव्यांमधली त्यांची सर्व भाषणं ही राजकीय भाषणं होती आणि ते जाहीरपणे सांगत होते की मी लोकसभेची तयारी करतो आहे. हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोट्यात आहे, मात्र तो राष्ट्रवादीकडनं आम्ही मागून घेऊ आणि ही जागा काँग्रेसला मिळेल आणि मी काँग्रेसकडनं उमेदवारी करेल. पण जर मला काँग्रेसकडनं उमेदवारी मिळाली नाही तर मी कुठलंही चिन्ह घेऊ शकतो. म्हणजे अगदी मी सायकल घेईल, मी मनसेचं इंजिन घेईल, मी कमळ घेईल किंवा मी बसपाचा हत्ती सुद्धा हे चिन्ह घेऊ शकतो, असं सुजय विखे बोलत होते. सुजय विखे हे जेव्हा बोलत होते, एक सुजय विखेंना एक मान्य केलं पाहिजे आपण की सुजय विखेंनी ताकाला जाऊन गाडगं लपवलेलं नाही. त्यांनी जाहीरपणे सांगितलं होतं की मी ही निवडणूक करणार आहे आणि कुठल्याही पक्षातून करणार आहे. मात्र दुसरी बाजू अशी आहे की हे सगळं ते बोलत असताना त्यांचे वडील राज्याचे विरोधी पक्ष नेते होते. त्यांनी सुजय विखेंना कुठेही रोखलं नाही. राधाकृष्ण विखेंनी त्याकडे दुर्लक्ष केलं. आणि दुसरी गोष्ट अशी की ज्यांचा हा मतदारसंघ आहे, राष्ट्रवादी ज्यांचा दावा या मतदारसंघावर, त्या राष्ट्रवादीने देखील सुजय विखेंना जोरदारपणे उत्तर दिलं नाही. राष्ट्रवादी फक्त एवढंच म्हटले की आम्ही हा मतदारसंघ सोडणार नाही. मात्र जर मतदारसंघ राष्ट्रवादी सोडणार नाही तर राष्ट्रवादीचा इथला उमेदवार कोण हे राष्ट्रवादीने आजपर्यंत जाहीर केलं नाही. त्यामुळे एक प्रकारे राष्ट्रवादीने सुजय विखेंना जास्त प्रचार करण्यासाठी मोकळीक दिली, असं एक वातावरण या मतदारसंघामध्ये तयार झालं. आणि आता जेव्हा राष्ट्रवादी हा मतदारसंघ सोडत नाही तेव्हा सत्तेसाठी सुजय विखे थांबायला तयार नाहीत. त्यामुळे त्यांनी हा पक्षांतराचा निर्णय घेतलेला आहे.
बरं, नाही, हे मला याच्यामध्ये तेच दिसतं. सुधीरजी दुसरी तुम्ही गोष्ट एक अगदी दिसते की नेमका मुद्दा भाजपने मांडलाय नगर आणि जिल्हा तोच मला पुरोगामी फाळकेंना जिल्हा म्हणून विचारायचा ओळखला आहे. जातो, काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. हो. या जिल्ह्यामध्ये भाजपने सातत्याने दोन्ही काँग्रेसचे पुढारी आपल्या हाताशी लावण्याचा प्रयत्न केला बरोबर. आणि आता त्यांनी विखेंच्या रूपाने एक मोठा प्रस्तावित नेता आपल्या गळाला लावलेला आहे. बरोबर. भाजपचे जे 5 आमदार आहेत त्या 5 आमदारांपैकी फक्त राम शिंदे हेच मूळचे भाजपचे आहेत. बाकी सर्व लोक हे जे आमदार झाले ते बाहेरनं आलेले भाजपचे आहेत. दुसऱ्या खरंय. पक्षातून आलेले आहे आणि आता भाजपने पुन्हा एकदा विखेंना काँग्रेसमधनं त्यांच्याकडे आयात ते केलेलं जे आहे. 5 बाहेरनं त्यामुळे आणलेले आहेत ना याच्यामध्ये सुधीर कसं लंकेजी, सुधीरजी, ते 5 जे बाहेरनं आले त्याच्यातल्या 3 जणांना आणण्यात गिरीश महाजन यांचीच भूमिका परत महत्वाची असं बोललं जात आहे. मला तो जोडून फाळकेंना विचारायचं आहे. फाळकेजी, असं काय झालं की आता तुम्हालाही आधीपासून माहित होतं सुजय विखे यांची भूमिका काय असणार आहे ते? आजपर्यंत तुम्ही तुमचा उमेदवार कोण असणार, संभाव्य उमेदवार कोण, हे पक्षातल्या प्रमुख नेत्यांना सुद्धा नेमकं माहित नाही. तुम्ही जाणीवपूर्वक सुजय विखेंना जाऊ दिलं भाजपात सगळं माहित असून? असे मिलिंदजी, असे पक्ष मोठा असतो, कुठलीही व्यक्ती मोठी नसते. आणि या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद आहे. 6 पैकी 2 आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. बर. त्याच्यानंतर जे 3 आमदार आपले पराभूत झालेले ते देखील दुसऱ्या नंबरला आहेत. बर. या मतदारसंघामध्ये काँग्रेसची कुठलीही ताकद नाहीये. बर. जिल्हा परिषदेचा विचार केला तर 19 पैकी 12 सदस्य हे राष्ट्रवादी काँग्रेसचे या मतदारसंघातून येतात. बर. अहमदनगर महानगरपालिका असेल त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसची ताकद मोठी आहे. बर. ठीक आहे, काही तांत्रिक अडचणीमुळे तिथं आपल्याला काही वेगळा निर्णय घ्यावा लागलेला आहे, परंतु या मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची ताकदच आहे. त्यामुळे हा मतदारसंघ काँग्रेसला सोडायचा प्रश्नच येत नाही. बर. नाही, पण मध्ये जी चर्चा होती की आणि तुम्ही जी तयार होतात सुजय विखेंना राष्ट्रवादीच्या चिन्हावर निवडणूक लढवू द्यायला, त्याचं काय झालं का? त्याला राष्ट्रवादीतनच विरोध आहे. असं आहे की हा प्रश्न कोणत्या स्तरावरती चर्चेला गेला मला तर काही त्याची कल्पना नाहीये. बर. जिल्हा पातळीवरती याची कुठेही चर्चा झालेली नाही. बर, ठीक आहे. मी परत येतो तुमच्याकडे. गिरीश महाजन सर, विखे जेव्हा तुम्हाला पहिल्यांदा भेटले, सुजय विखे, तेव्हा तुम्ही त्यांना सुजय म्हणजे विजयाचं असं कुठलं सूत्र त्यांच्या कानात सांगितलं की जे त्यांना लगेच पटलं? आता आलेत पक्षात त्यामुळे सांगून टाकायला हरकत नाही. मला वाटतं आता सूत्र समजून सांगण्याची कुणालाही गरज नाहीये मिलिंदजी. आता सर्वांना असं वाटतंय की भारतीय जनता पक्षाशिवाय आता कोणी निवडून येणार नाही. जोपर्यंत आपल्या हातामध्ये कमळ चिन्ह येत नाही तोपर्यंत विजयाची खात्री तर कुणालाही नाहीये, मी आपल्याला सांगतो. आणि म्हणून डॉक्टर सुजय विखे पाटील तर आहेत, पण अजून असे अनेक लोक आहेत की जे आता सध्या वेटिंग लिस्टवर आहे, लाईनीमध्ये, की आम्हाला तुमचं कमळ द्या, तुमचं चिन्ह आम्हाला द्या. कारण आपण देशभर बघा, राज्यभर असेल, देशभरही बघा, सर्व दूर आता एक गोष्ट निश्चित झालेली आहे की मोदीजींशिवाय आता पर्याय नाही. या देशाला खरं सुरक्षित ठेवायचं असेल, एक चांगलं कणखर नेतृत्व पाहिजे असेल, मजबूत नेतृत्व हवं असेल, तर मला सांगा कोण पर्याय आहे? मी आता दुसरे कुठे मी नाव घेणार नाही, परंतु मोदींशिवाय पर्याय नाही हे सर्व देशाला कळालेलं आहे. आणि म्हणून लोकप्रियता आमची वाढते, पक्षाची वाढते, आणि त्यामुळे अनेक लोक आता नंबर लावून बसलेत की आम्हाला तुमच्याकडे घ्या, तुमचं तिकीट द्या. मी आताही सकाळी सांगितलं बाईट देताना की पुढच्या आठवडाभरामध्ये अजून काही नावं नवीन आलीत काँग्रेस राष्ट्रवादीकडून येणाऱ्यांची इनकमिंग, तर आपल्याला कुणाला आश्चर्य वाटायला नको. मी त्याच्याकडे येणारच आहे नंतर गिरीश भाऊ, मी त्याच्याकडे येणारच आहे, कारण तुम्ही रणजीत पण म्हणजे लोकसभेचं जे रण आहे ते पण जिंकण्याच्या दृष्टीने तुम्ही गणित करताय, ते माहिती आहे, आमच्या कानावर आलंय, त्याचे फोटोही आले रणजीत यांच्याबद्दलचे. पण मला सांगा, डॉक्टर सुजय विखे हे जेव्हा नगरपालिका तुम्ही काहीतरी वेगळीच गणितं मांडून सगळ्यांना समजावून भाजपकडे आणली, तेव्हापासून तुमच्या संपर्कात होते का? महापालिका नगर नाही नाही नाही, तेव्हापासून ते माझ्या संपर्कात नव्हते. त्यानंतर ते संपर्कात आलेले आहेत. आणि खरं सांगतो मी, त्यांना असाच विश्वास आहे की आता मला, पण त्याचा खरं म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसवरही विश्वास नव्हता. तिकीट दिल्यावर सुद्धा माझ्याशी घात करतील
असं त्याचं म्हणणं होतं. बर कारण इथे पक्षामध्ये ओढाओढी पाडापाडीचं राजकारणच जास्त चालतंय. पण गिरीश भाऊ, तुम्हाला आणखीन एका नगरमधल्याच देणार नाहीत ही खात्री त्याच्या मनामध्ये होती. नगरमधल्याच एका 1-2 जाहीर सभांची आठवण तुम्हाला सुधीर लंके यांनी करून दिली. आता कदाचित तुम्ही त्यावेळेला जोडले जात होता त्यामुळे तुम्ही ऐकलं नसेल की सुजय विखे यांनी असं जाहीरपणे सांगितलंय, मला बसपानं हत्ती दिला तरी मी हत्तीवर बसायला तयार आहे, मला राष्ट्रवादीनं घड्याळ दिलं तर मी हातावर घड्याळ बांधायला तयार आहे, मला जो कोण जे चिन्ह देईल ते मी घ्यायला तयार आहे, मला लोकसभेत जायचंय. ज्यांचा अजेंडा इतका स्पष्ट आहे त्यांना तुम्ही असं कसं काय म्हणू शकता की मोदीजींवर विश्वास आहे, केंद्रात आणि राज्यात कामं झाली म्हणून त्यांना भाजपात यायचं होतं? थोडंसं धाडसी विधान नाही वाटत तुम्हाला? त्या सभेनंतर त्याच्या मनात काहीतरी फरक पडलेला दिसतोय, त्याच्या विचारामध्ये फरक पडलेला दिसतोय. तोपर्यंत भारत पाकिस्तानचं बरं होतं, तोपर्यंत कुठेही म्हणजे ती जी घटना घडली, नाही एक सेकंद, भारत पाकिस्तानचा म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातला किंवा जिल्ह्यातला काही संदर्भ द्यायचा आहे का भारत पाकिस्तानचा द्यायचा आहे? नाही अनेक आपण बघा, आपण भारतीय जनता पक्ष असेल, मोदींच्या लोकप्रियतेमध्ये सुद्धा जो बदल झालेला आहे तो पुलवामाच्या घटनेनंतर झालेला आहे, आपण एक लक्षात घ्या. आणि त्यानंतर अख्ख्या देशामध्ये एक नवीन पुन्हा मोदींच्या संदर्भामध्ये असेल, भारतीय संदर्भात एक नवीन लाट तयार झाली आणि त्यात अनेक तरुणांना असं वाटायला लागलंय की खरंच देश सुरक्षित असेल, ठेवायचा असेल तर पर्याय नाही, आणि म्हणून मग त्यांच्या विचारामध्ये बदल झाला. ठीक आहे सुधीर लंकेजी, तुम्हाला गिरीश महाजन यांच्या बोलण्यात किती तथ्य वाटतंय? नाही, गिरीश महाजन त्यांचं ऐकलं मी आता, पण माझी एक शंका अशी आहे की जर मोदीजींना पर्याय नाही आणि भाजपची चांगली तयारी आहे तर भाजपचा तुमचा सध्या हा स्टँडिंग खासदार इथले भाजपचे आहेत, असं असताना भाजपचे अनेक लोक देखील आता इच्छुक आहेत. काल मुंबईमध्ये काही कार्यकर्त्यांनी निदर्शनं केली, तुमचे भाजपचे जिल्हाध्यक्ष स्वतः उमेदवारीसाठी इच्छुक आहेत, दुसरी पण नावं घेतली जात होती. पण मात्र भाजपचं जे स्ट्रक्चर बघितलं तर भाजप सातत्याने सांगत आला की आम्ही निष्ठावान लोकांनाच प्रायोरिटी देतो. मग जर मोदीजींची ताकद आहे किंवा भाजपचं एवढं मोठं नेटवर्क आहे, असं असताना स्वतःच्या पक्षातील व्यक्तींचा विचार उमेदवारीसाठी भाजपने इथं केलेला दिसत नाही. कारण मुख्यमंत्र्यांनी जाहीरच केलं की आम्ही दिल्लीला सुजय विखेंचं नाव उमेदवारीसाठी पाठवणार आहोत. याचा अर्थ असा की सुजय विखे हेच भाजपचे आता उमेदवार होतील. अशा प्रसंगी भाजपचे जे मूळ लोक आहेत त्यांचा प्रश्न काय आणि त्यांच्या मागे नरेंद्र मोदीची ताकद का उभी राहत नाही, हा देखील प्रश्न आता त्यांचेच कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. अहो नाही सुधीर लंकेजी, सुजय विखे पण त्या अर्थानं निष्ठावंतच आहेत ना. गिरीश भाऊ, तुमचं काय उत्तर आहे सुधीर लंकेंच्या प्रश्नाला? नाही आपण जे म्हणतायत आता, माझा पहिला तर आधी माझं असं म्हणणं आहे की आम्ही त्यांचं नाव आधी वरती पाठवतो आहोत. तुम्ही एकदम गांधीजींचं तिकीटच कपलेलं आहे ते गेले तर असं समजण्याचं कारण नाही, कारण आमच्याकडे एक सिस्टीम आहे, ही पद्धत आहे आणि त्याच्यामध्ये पार्लमेंटरी बोर्ड आहे. दिल्लीला गेल्याशिवाय आमच्याकडचं कुठलंही नाव फायनल होत नाही. इथे कुणाला तो खाली आम्हाला अधिकार नाही. आम्ही इथून शिफारस करू 3 नावांची, 2 नावांची, 4 नावांची, पण तो शेवटी निर्णय हा वरती होणार आहे. आणि त्यामुळे वरती पार्लमेंटरी बोर्ड निर्णय घेईल. देवेंद्रजींनी सांगितलं या भागातलं अतिशय तरुण कार्यकर्ता हेमंत देसाई प्रश्न विचारतात. देवेंद्रजींनी तुमच्या उपस्थितीमध्ये सांगितलं वाक्य तुमच्या लक्षात असेल की जेव्हा आम्ही एखादं नाव सांगतो तेव्हा ते मानलं जातं, म्हणजे देवेंद्रजींच्या शब्दाला किंमत आहे. आणि त्यामुळे तुम्ही म्हणताय ना की फायनल झालं असं नाही, तर फायनलच झालेलं एक प्रकारे. आता हे तुम्ही स्वतः डिनाय करू नका, म्हणजे ताकाला जाऊन भांडं लपवण्याचं कारण नाहीये. सुजयजींनी लपवलं नाही, सुजय विखेंनी लपवलं नाही ताकाला जाऊन भांडं. देसाई साहेब त्यांनी असं सांगितलं की यातलं नाव नक्की होईल असं वाटतं, असं म्हटलेलं आहे. अहो काय आता तुम्ही याच्यामध्ये काय सहजपणे सूचित केलेलं आहे, स्पष्टपणे सूचित केलेलं आहे. त्यामुळे तुम्ही त्या टेक्निकॅलिटीज मध्ये जाऊ नका. आणि दिलीप गांधींचे समर्थक जे आहेत त्यांनी पक्षाशी द्रोह करू नये, तुम्ही असं तुमची भावना असेल की बाबा पक्षातच राहावं अशी तुमची भावना असेल, बंड करू नये म्हणून तुम्ही सांगताय. आयत्या वेळी तुम्ही नाव जाहीर कराल शेवटच्या क्षणी, तोपर्यंत ते पक्षामध्ये राहतील. नगर जिल्ह्यातलं वातावरण तुम्हाला अनुकूल राहील. तुम्ही जळगावमध्ये चमत्कार केलेला आहे, चमत्कार केलेला आहे, त्यामुळे तुम्ही कुठलाही चमत्कार करू शकता. आणि मी तुम्हाला सांगतो 5 वर्षांनी आता तिकीट दिलं, 5 वर्षांनी पुढच्या वेळी म्हणजे 2024ला सुजय यांना जर तिकीट तुम्ही दिलं नाही तर ते उद्या पुन्हा काँग्रेसमध्ये येऊ शकतात ते. त्यामुळे अशा लोकांना तुम्ही घेऊन तुमची बॉडी जी आहे ती संपूर्ण बदललेली आहे, ती तुमची नाहीच आहे पक्षाची. फक्त वर कमळाचा असा चेहरा आहे, बॉडी संपूर्ण बदललेली आहे. कारण इम्पोर्टेड लोक किती आहेत तुमच्या पक्षामध्ये आज, आणि इम्पोर्टेड लोक एवढे असताना तुमची विचारसरणी जी काही भारतीय जनता पक्षाची आहे ती शिल्लक राहिली आहे का? मूळ जो काही तुमची विचारसरणी आहे ती
त्याचा सगळा चेहरा आमूलाग्र बदलत चाललेला आहे. गिरीश भाऊ उत्तर द्यायचं. अनेक नवीन लोक आहे आमच्याकडे. आपण विधानसभेत बघितलं असेल, आपण मागच्या लोकसभेत बघितलं असेल, अनेक नवीन लोक आमच्यामध्ये आली नाही असं आम्ही म्हणत नाही. जे आहे, जे आपापल्या भागामध्ये ताकदवार लोक आहेत, काँग्रेसची असतील, आम्ही ती पक्षामध्ये घेतली, परंतु निश्चित आमचे विचारच आम्ही त्यांच्यावर बिंबवलेले आहेत. आपण बघितलं असेल की गेल्या 5 वर्षापासून अनेक काँग्रेसचे मंत्री असलेले काही सदस्य आमच्याकडे आहेत विधानसभेमध्ये. खासदार पण तसेच आहेत, तोला मोलाचे आहेत, परंतु ते तर सध्या रुरलेले आहेत. त्याच्यामुळे पण गिरीश भाऊ, जे फारकतच आहे का वेगळेच आहे, मला वाटतं असं समजण्याचं अनेक कारण ठिकाणी नाही. तुम्ही अनेक ठिकाणी सरकारी यंत्रणेवरनं दबाव तंत्र घेऊन अनेक ठिकाणी म्हणजे देशामध्ये अनेक ठिकाणी एक प्रकारे सगळ्या यंत्रणांचा वापर करून तुम्ही आमच्या पक्षात या, नाहीतर तुम्हाला त्रास होईल, अशा प्रकारची व्यवस्था निर्माण केलेली आहे. अशी अनेक उदाहरणं सांगतो. नाही गिरीश भाऊ, मी थेट प्रश्न विचारतो तुम्हाला. मला माहिती आहे राष्ट्रवादीचे नाही, नेते, मला वाटतं देसाई साहेब, या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाहीये. या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाहीये. असं नाही होत. इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे लोक काँग्रेस राष्ट्रवादी सोडून देत आहेत तर आम्ही त्याच्यावर दबाव टाकतोय का, आम्ही त्यांना काही ब्लॅकमेल करतोय? मला वाटतं या म्हणण्यामध्ये काही तथ्य नाहीये. आज आपल्याला मान्य करावं लागेल की संपूर्ण देशामध्ये एक मोदीजींच्या नावाची गिरीश भाऊंच्याकडे सर्वांना विश्वास मोदीजींवर आहे. पूर्वी गोष्ट ऐकली होती ना आपण, एक माणूस हातामध्ये एक दगड घेऊन फिरत होता आणि ज्याला लावेल त्याचं सोनं होत गेलं. ते बहुधा काहीतरी एक परिसाचा दगड गिरीश भाऊंच्याकडे असावा. मी परत त्याच्याकडे येणारच आहे. तुम्ही जे काय कानात गुपित सांगता ते आज आम्हाला ऐकायचंच आहे लोकमतच्या सगळ्या प्रेक्षकांना. पण मला सांगा, 30-40 वर्ष भाजपमध्ये ज्या कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलल्या, त्यांनी आणखीन किती वर्ष सतरंजा उचलायच्या गिरीश भाऊ? त्यांना कधी तिकीट देणार तुम्ही? आज सुजय विखे आले, उद्याला रणजित सिंह मोहिते पाटील येतील, परवाला आणखीन कोणतरी येतील. नाही, शेवटी कसं आहे मिलिंदजी, निवडणुकीमध्ये या लोकशाहीमध्ये शेवटी बोटं मोजली जातात, डोकी मोजली जातात. त्याला शेवटी बहुमत लागतंय. आणि अनेक ठिकाणी असं होतं की निवडून येण्याची कॅपॅसिटी बघितली जाते. त्याचं सर्वच म्हणजे गणितच बघितलं जातं की निवडून कोण येईल. आता धुळ्यासारख्या ठिकाणी आम्ही 3 जण होतो गेल्या 15-20 वर्षापासून. आम्ही 50 वर आलो. जळगावमध्ये आम्ही 10-12च्या वर गेलो नव्हतो, आम्ही 57 वर गेलो. नाशिकला 67 वर गेलो. शेवटी काही ना काही तडजोड करावी लागणार. आपण म्हटलं की जुन्या लोकांनाच घेऊन आम्ही फक्त तेवढंच लढू. निश्चित त्यांचं त्याग आहे, त्यांचं योगदान आहे, पण त्यांनाही कल्पना आहे की आपण नुसते उभे राहिलो होतो. आपण 3च्या वर जात नाही, 10च्या वर जात नाही. आज आम्ही एवढ्या मोठ्या संख्येच्या ठिकाणी नवीन लोकांना जोडावं लागणार आहे, जोडावं लागतंय. परंतु जोडले गेल्यावर ते आमच्या प्रवाहामध्ये येत आहेत. आज आपण बघितलं असेल. गिरीश भाऊ, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष तुम्हाला प्रश्न विचारतायत. हो, महाजन साहेब, ज्या मतदारसंघामध्ये दिलीप गांधी गेली 3 टर्म 15 वर्ष खासदार आहेत, तुमचे भारतीय जनता पार्टीचे 3 आमदार या मतदारसंघामध्ये आहेत. तुम्ही ज्यांच्या बरोबर युती केली त्या शिवसेनेचा एक आमदार या ठिकाणी आहे. असा तुम्हाला कोणता प्रश्न पडला की इथं आणखीन आयात माणूस करून त्याला खासदारकीची उमेदवारी द्यायची? आणि दिलीप गांधी त्या ठिकाणी केंद्रीय मंत्री म्हणून सुद्धा राहिले होते. अशी पक्षाची कोणती तुमची प्रतिमा ढासळली त्याच्यामुळे तुम्हाला अहमदनगर दक्षिण मतदारसंघामध्ये काँग्रेसमधनं माणूस आयात करावा लागला आणि त्याला आज तुम्ही त्यांची तडफदारी करतायत? गिरीश भाऊ, नाही, तुमचं दुखणं मला समजू शकतंय. तुमचं दुखणं काय आहे ना इथलं ते मला कळतंय, कारण तुमचा उमेदवारच आमच्याकडे आलेला आहे. त्यामुळे तुम्हाला हे वाटतं स्वाभाविक आहे. तुमच्या पक्षामध्ये काय चाललं आहे हे जर सांगत बसलं तर हे जर आम्ही सांगत बसलो की आपल्या पक्षामध्ये काय चालतं काय नाही, तर मग अजून आपली पंचायत होईल. माझं दुखणं जाऊ द्या. मला नवीन उमेदवार आहे, नव्या जमाचा उमेदवार आहे, त्यांचं एक मोठं नाव त्या भागामध्ये आहे आणि म्हणून आम्ही त्यांना आमच्या पक्षामध्ये घेतलेलं आहे. हे नक्की खरं आहे. आणि म्हणून मला वाटतं त्या संदर्भामध्ये अनेक ठिकाणी आता आपण सुद्धा विजयसिंग मोहिते पाटील किती सिनियर आहेत, किती वर्ष मंत्री राहिलेले आहेत. तुम्ही त्यांना डावलत नाही का तिथे माडामध्ये? तुम्ही त्यांना सांगितलं तुम्हाला तिकीट देत नाही म्हणून. शरद पवार साहेबांनी सांगितलं मी उभा राहतो, मग का डावललं? मग ते सक्षम नाही आहेत का? अशा अनेक उदाहरण सांगता येतील. अजितदादांचे चिरंजीव आहेत, तिथे सुद्धा तुम्ही स्थानिक लोकांना जे सिटिंग आहेत त्यांना डावलतात. मग याचं उत्तर आपल्याकडे आहे का? आपल्याकडे अनेक जागा आहेत तुम्ही स्थानिक लोकांना डावलतात, त्यांना घरी पाठवतात. ते खूप सिनियर आहेत, ते गांधींपेक्षाही खूप सिनियर आहेत. मग तुम्ही त्यांना का डावलता? तो
मग आता तुम्ही आमच्याकडे बोट दाखवता, ते 4 बोट आपल्याकडेही आहेत. त्यांना डावलण्याचा प्रश्न राजकारणामध्ये ऍडजस्टमेंट असतात. त्यांना डावलण्याचा प्रश्न मग तर गिरीश भाऊ राष्ट्रीय मग? नेते जेव्हा उभा राहतात आता तेव्हा रणजितसिंग पक्ष पाटील का? नेतृत्वाला रणजितसिंग मोहिते पाटील आहेत, कार्यकर्ते विजयसिंग आग्रह दादा आहेत. करतात. नाही गिरीश भाऊ मला असं काय आग्रह धरतात? म्हणजे मला एक पाच प्रश्न लोक तुम्हाला असा वेगळे विचारायचा आग्रह आहे. धरतात का? नाही म्हणजे आपल्या एकाच घरामधले 4-5 लोक वेगळे आग्रह धरतात का कार्यकर्ते? 3 आमदार असताना असं नाहीये. तुम्ही बाहेरून माणूस आयात करून कशासाठी आग्रह धरताय? गिरीश भाऊ माझा एक प्रश्न तुम्हाला असा आहे, कारण आता खरं तर ब्रेकची वेळ झाली, पण एक प्रश्न मला माझा महत्वाचा असा आहे. ऍडजस्टमेंट असतात त्या ठिकाणच्या, लोकल ऍडजस्टमेंट असतात. बर गिरीश भाऊ तुम्ही असं म्हणालात की अनेक जण तयार आहेत, सगळ्यांना माहिती आहे की मोदींच्या नेतृत्वात खालतीच देश चांगल्या प्रकारे काम करू शकतो. मला एक सांगा की जेव्हा महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं, तुमच्याकडे आकडा नव्हता, राष्ट्रवादी काँग्रेसनं बाहेरनं तुम्हाला पाठिंबा दिला होता. आजही राष्ट्रवादी काँग्रेसचा असा कोणी ज्येष्ठ नेता आहे का हो की जो तुम्हाला बाहेरून काही मदत आणि पाठिंबा देतोय आणि ज्याच्यामुळे तुम्ही काँग्रेस फोडलीत? नाही मला वाटतं असं म्हणण्याचं कारण नाही. आता तुम्ही काँग्रेस म्हणताय तर राष्ट्रवादीचे लोक सुद्धा लाईनीमध्ये आहेत. हो, आम्ही काय राष्ट्रवादीच्या मदतीने काँग्रेसला टार्गेट करतो असं म्हणण्याचं कारण नाही. यामध्ये अनेक लोक राष्ट्रवादीचेही आहेत. आता आपण बघितलंय, आज सगळेच आपण बातमी, कोण आम्हाला भेटलं, कोण गेलं, कोण आलं म्हणून राष्ट्रवादीचे लोक सुद्धा अस्वस्थ आहेत. बर आता त्यांना नक्की कळालेलं आहे की या पक्षामध्ये राहून आपलं काही भविष्य नाहीच आहे, आणि म्हणून जे तोलामोलाचे लोक आहेत. पण राष्ट्रवादीतले असे कोण म्हणजे कोण असे दादा आहेत की जे तुम्हाला मदत करतायत, की ज्यांना असं वाटतं की राष्ट्रवादीतही इच्छुक आहेत आणि काँग्रेसमध्ये इच्छुक आहेत? म्हणणार नाही. सॉरी नाही, असे कोण दादा आहेत राष्ट्रवादीत की ज्यांना असं वाटतं की मोदीजींच्या नेतृत्वाखाली चांगलं चाललंय, कशाला काँग्रेसनं कशाला राष्ट्रवादी? आहे ना भरपूर आहेत. मी सांगितलंय की 5-6 दिवसामध्ये येत्या आठवड्यामध्ये तुमच्याकडे आम्ही लिस्टच देऊ, तुम्हाला कळेल. मी आज इथे सांगणार नाही, मला स्वच्छता करता येणार नाही. परंतु या येत्या आठवड्यामध्ये नुसते काँग्रेस नाही तर राष्ट्रवादीचे अनेक लोक आहेत, नेते आहेत, मातबर लोक आहेत. गिरीश भाऊ ज्यांना तुम्ही आधीच कानात मंत्र देऊन ठेवलाय, ज्यांचं नक्की झालंय, 1-2 नावं सांगून टाका. आता तर काय घोडं मैदान लांब नाही. नाही आता नावं आता मला नावं सांगता येणार नाही, आपण काही विश्वासार्हता आहे. कारण आज त्यांनी गिरीश भाऊंची आणि भाजपच्या काही नेत्यांची भेट घेतली अशी चर्चा आहे. त्याचे फोटो सुद्धा सोशल मीडियात आलेले आहेत. नेमकं काय पुढे होणार आहे? सुधीर लंके सर, नगर जिल्ह्याचं एकूण राजकारण जर का पाहिलं आणि त्याचा आजूबाजूच्या भागांवरचा जो काही थोडाफार प्रभाव आहे तो पाहिला, तर शरद पवार यांना याचा निश्चितपणे अंदाज होता की सुजय विखे यांना काहीही झालं तरी लोकसभेचं तिकीट पाहिजे. त्यांना मध्ये एक राष्ट्रवादीच्या चिन्हावर लढण्याची ऑफर देण्यात आली, पण आता शेवटचा निर्णय होता ना, शरद पवार हे सगळं शांतपणे पाहतायत. तुम्हाला असं वाटतं की शरद पवार, आता मोहिते पाटलांच्या संदर्भात सुद्धा जी काही चर्चा आणि सगळं सुरू आहे, तुम्हाला असं वाटतं की शरद पवार यांची पावलं ही अप्रत्यक्षरित्या भाजपला फायदेशीर ठरतायत, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षरित्या, पण तरी पवार हे सगळे पाहत आहेत? गिरीश भाऊंनी तर काही शरद पवारांच्या कानात सांगितलं नाही. मिलिंदजी, नगर जिल्ह्याचं जर राजकारण बघितलं तर नगर जिल्ह्यामध्ये शरद पवार आणि बाळासाहेब विखे यांचा एक संघर्ष सातत्याने दिसून आलाय. म्हणजे दिवंगत बाळासाहेब विखे हे खासदार होते, 8 वेळा ते खासदार राहिले, आणि ते शंकरराव चव्हाण गटाचे होते. त्यांनी शरद पवारांना राजकारणामध्ये कधी मदत केली नाही, सत्तेच्या राजकारणामध्ये. दुसरी गोष्ट अशी की बाळासाहेब विखे हे काँग्रेसमध्ये असताना सुद्धा अनेकदा त्यांनी काँग्रेस विरोधात भूमिका घेतल्या. म्हणजे आता हे सुजय विखेंचं काही पहिलं बंड नाही विखे घराण्यातलं. यापूर्वी बाळासाहेब विखेंनी सुद्धा अशी काँग्रेसच्या विरोधात बंडाची भूमिका वारंवार घेतलेली आहे. म्हणजे ते शंकरराव चव्हाणांसोबत होते म्हस्का काँग्रेसमध्ये. राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी राजीव गांधींच्या विरोधात एक फोरम स्थापन केला होता, आणि तो फोरम स्थापन केल्यानंतर 1991च्या लोकसभा निवडणुकीमध्ये बाळासाहेब विखेंची उमेदवारी नाकारली गेली, त्यांना उमेदवारी दिली नाही. आणि त्यावेळेस नगर मतदारसंघातनं यशवंतराव गडाख हे काँग्रेसकडनं लढले होते, आणि त्यावेळेस आजच्या प्रमाणेच त्यावेळेस बाळासाहेब विखेंनी बंडखोरी केली आणि अपक्ष उमेदवारी केली गडाखांच्या विरोधात, आणि ती निवडणूक गडाख जिंकले होते. बाळासाहेब विखे पराभूत झाले होते, जो काल संदर्भ शरद पवारांनी पुण्यामध्ये दिला की आम्ही एकदा विखेंना पराभूत केला आहे. मात्र त्या निवडणुकीनंतर बाळासाहेब विखेंनी शरद पवार आणि यशवंतराव गडाख या दोघांच्या विरोधात खटला दाखल केला होता उच्च न्यायालयामध्ये की तुम्ही निवडणुकीच्या प्रचारामध्ये माझं चारित्र्यहरण केलं, मी लोकांना पैसे वाटले, मी जनता दलाला पैसे दिले, अशा पद्धतीचे आरोप तुम्ही केले, त्यामुळे माझी बदनामी झाली आणि माझा पराभव झाला.
आणि तो खटला उच्च न्यायालयामध्ये लढला गेल्यानंतर यशवंतराव गडाखांची निवड ही न्यायालयाने रद्द ठरवली होती आणि शरद पवार आणि गडाख अशा दोघांवरही न्यायालयाने ताशेरे ओढले होते. त्यावेळेस शरद पवार देखील अडचणीत आले होते. मग जेव्हा सर्वोच्च न्यायालयात अपील झालं त्यावेळेस शरद पवारांना दिलासा मिळाला, मात्र गडाखांची निवड रद्द ठरली होती. त्यामुळे हा जो संघर्ष आहे विखे पवार, हा संघर्ष तेव्हापासून आहे आणि पवारांच्या मनामध्ये ती एक सातत्याने सल आहे की विखे आपल्याला मदत करत नाही आणि विखेंनी देखील पवारांना कधी मदत केली नाही. नंतरच्या राजकारणात देखील विखेंची रणनीती अशी असते की प्रत्येक तालुक्यामध्ये त्यांचा एक स्वतःचा गट असतो. विखे कुठल्याही पक्षात जरी असले तरी दुसऱ्या विधानसभा मतदारसंघामध्ये त्यांचे स्वतःचे कार्यकर्ते ते तयार करतात आणि त्यांना ताकद देण्याचं काम करतात आणि एखाद्या नेत्याने जर ऐकलं नाही तर त्याच्या विरोधात ही उपद्रवी ताकद ते वापरत असतात. शरद पवारांना तीच भीती आहे, जर सुजय विखेंना आता उमेदवारी दिली असती त्यांनी, म्हणजे हा मतदारसंघ सोडला असता, तर सुजय विखे हे आपल्या राष्ट्रवादीच्या विरोधात ताकद उभी करतील आणि आपल्या जागा अडचणीत येतील अशी शरद पवारांना भीती होती. त्यामुळे विखेंवरती शरद पवार विश्वास ठेवत नाही. ते राजकारण नगरमध्ये घडले आणि काँग्रेसचे जे लोक आहेत, समजा थोरात गट असेल किंवा इतर जे विखे विरोधक आहेत, ते सुद्धा विखेंवरती या गोष्टीत विश्वास ठेवत नाही की विखेंकडे एक उपद्रव मूल्य असल्यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे दोन्ही पक्ष त्यांना घाबरतात आणि शिवसेना किंवा भाजप हे पक्ष सुद्धा विखेंना या उपद्रव मूल्यामुळेच घाबरतात. असं नगर जिल्ह्याचं वातावरण आहे. या पार्श्वभूमीवरती त्यांना जागा सोडली गेली नाही. बर, फाळकेजी, तुम्हाला याच्यात काही जोडायचं आहे? तुम्हाला आणखीन काही, मगाशी तुम्ही मुद्दा उपस्थित करत होतात, तुम्हालाही असं वाटत होतं कदाचित आपलीच अडचण होईल नंतर, म्हणून तुम्हालाही सुजय विखे नको होते आणि तुम्ही जाऊ दिलं त्यांना भाजपात? राष्ट्रवादीमध्ये कुणी आले, राष्ट्रवादीमध्ये मिलिंदजी कुणी आलं तरी राष्ट्रवादीची अडचण कधीच होत नाही. परंतु इतिहास हा प्रत्येक गोष्टीमध्ये पाहिलाच जातो. सुधीर भाऊ जसं म्हटले तसा तो इतिहास आहेच आहे आणि तो इतिहास आता ज्यांनी भाजपमध्ये घेतलेला आहे त्यांनाही पुढे भविष्य काळामध्ये निश्चित अनुभवला आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय सुंठी वाचून खोकला गेला, बरं झालं? नाही, तो सुंठी वाचून खोकला अशातला भाग नाहीये. राष्ट्रवादी काँग्रेसची या मतदारसंघात ताकदच आहे. बर, नाही पण आता तुमचे 11 ते 18 जण नगरपालिकेत तर गेले ना भाजपसोबत, तुम्हाला काढून टाकायला लागलं सगळ्यांना. ते ठीक आहे, स्थानिक अडचणीमुळे काही कार्यकर्त्यांना तिथं वेगळा निर्णय घ्यावा लागला जरी असला, बर, तरी सुद्धा तिथल्या राजकारणापुरता तो मर्यादित आहे. तो काही राज्य पातळीवर किंवा देश पातळीवर लागू होत नाही. बर, ठीक आहे, आपण गिरीश भाऊंच्याकडे जाऊयात. गिरीश भाऊ हे दोघंही नगर जिल्ह्यातले पक्के राजकारणी असं आणि पत्रकार, ज्येष्ठ पत्रकार सुधीर लंके असं म्हणतायत की जिथे जाणार तिथे विखे पाटील अडचण करणार. तुम्ही पण थोडंसं त्यांचा न्यूसेन्स व्हॅल्यूला घाबरून सुजय विखेंना घेतलं तुम्ही का काय भाजपात? आपण बघितलं असेल भारतीय जनता पक्षामध्ये अनेक बाहेरची लोक आमच्यामध्ये आलेत गेल्या या 5-7 वर्षामध्ये, 10 वर्षामध्ये. काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादीचे आहेत, इतर पक्षाचे त्या ठिकाणी आहेत. परंतु मला वाटतं आमच्या पक्षाची मूस इतकी तर मजबूत आहे आणि त्यामुळे आमच्यामध्ये जो माणूस येतो तो आमच्यामध्ये रुळतो. आमच्यामध्ये कुठेही त्याचे म्हणजे कुठेही गडबड झाली, कुठे तो स्वतःचा अस्तित्व निर्माण करतोय. मला तुमच्यामध्ये रुळलेले राणे सगळा महाराष्ट्र पाहतोच आहे. नाही, राणेसाहेब भाजपमध्ये नव्हते कधी, आम्ही त्यांना मदत केली होती. एक आपण लक्षात ठेवा, त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केलेला नव्हता. आपण एक लक्षात घ्या, आम्ही त्यांना मदत केलेली होती राणेसाहेबांच्या बाबतीमध्ये. त्यामुळे राणेसाहेबांचा विषय वेगळा आहे. तो त्यांना भाजपचे कार्यकर्ते होते आणि ते भाजपमध्ये होते असं म्हणून चालणार नाही. निश्चित आम्ही त्यांना समर्थन दिलेलं होतं. या ठिकाणी भारतीय जनता पक्ष असा पक्ष आहे की आमच्या प्रवाहामध्ये जो येतो तो त्याच्यामध्ये एकरूप होतो. आमच्या कसं आहे, आमच्याकडे राष्ट्रवादी काँग्रेस सारखं आमचं कल्चर नाहीये. बर, पण मग आता रणजितसिंह मोहिते पाटलांचं काय होणार? आमचा पक्ष आहे मिलिंदजींना नाही, आमचा पक्ष जो आहे हा कार्यकर्त्यांचा पक्ष आहे. आमच्याकडे पक्षाला कुठल्या घराणेशाहीचं नाव नाही. जसं राष्ट्रवादी काँग्रेस म्हटलं आपण की पवारांचा पक्ष, सर्व पवारच घराणं चालवेल. वरती म्हटलं तर गांधी घराणंच चालवेल. आमच्याकडे लोकशाही आहे, अगदी म्हणजे अगदी पूर्ण ट्रान्सपरन्सी त्याच्यामध्ये असते. मित्राचं नाव घ्यायचं टाळलं काही हरकत नाही. तसं बघितलं तर वरपासून खालपर्यंत 25 वर्ष जुन्या मित्राचं नाव घ्यायचं तुम्ही टाळलं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस सारखा माणूस सीएम होऊ शकतो, वरती नरेंद्र मोदी सारखा सामान्य कार्यकर्ता असलेला माणूस. पण मग गिरीश भाऊ, आता आणखीन एका घराण्यातल्या मोठ्या व्यक्तीला तुम्ही घेणार का तुमच्यात? तुम्हाला रणजितसिंह मोहिते पाटील भेटून गेले, तुम्ही त्यांनाही घेणार का?
नाही, मी तेच सांगतोय की या ठिकाणी मोठी लिस्ट आमच्याकडे आहे. तुम्हाला एक 4-5-6 दिवसामध्ये बघायला मिळेल की कोण कोण पक्षामध्ये येतंय, काय काय येतंय. आणि त्या व्यतिरिक्त आपण फाळके साहेब जे या ठिकाणी म्हणालेत की सुंटे वाचून खोकला गेला, आणि आपण ते सांगितलं महापालिकेतले 18 लोकही तुमचे गेले, आता विखे पाटीलही गेले, यांच्याकडे अनेक लोक आमच्याकडे येत आहेत. आता यांची अवस्था अशी झाली की सुंठही गेला आणि खोकलाही गेला, म्हणजे सगळंच गेलेलं यांच्या हातातून. आता हे म्हणण्याशिवाय त्यांना पर्याय नाहीये, कारण आता यांच्याकडे कोणी राहायलाच तयार नाहीये. महापालिकेमध्ये 18 लोक जाणं म्हणजे सोपी गोष्ट आहे का? ते सुद्धा त्याच्याकडे नाही. 2 आमदार सोबत होते, ते सुद्धा त्यांच्या सोबत राहिलेले नाहीत. गिरीश भाऊ, मगाशी ब्रेकच्या पूर्वी मी तुम्हाला एक प्रश्न विचारला होता. आपण आता ना चर्चेच्या शेवटाकडे आहोत, आणि मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्राला आणि महाराष्ट्रातल्या प्रामुख्यानं राजकीय कार्यकर्त्यांना तुमच्याकडनं एक महत्वाची गोष्ट समजून घ्यायची, आणि तुम्ही न्यूज 18 लोकमतवर तो मंत्र सांगून टाका की तुमच्याकडे असा काय मंत्र आहे. आदिवासींचा मोर्चा आला की तुम्ही जाता, मोर्चा परत माघारी फिरतो, असा एकदा नाही 3दा अनुभव आला. आणि वेगवेगळ्या काय अडचणी निर्माण झाल्या, अण्णा हजारेंनी उपोषण केलं, तुम्ही गेल्यानंतर अण्णा हजारे लगेच ज्यूस पितात. आता सुजय विखेंपासून वेगवेगळ्या राजकीय अडचणी निर्माण झाल्या, तिथे गिरीश भाऊ गेले की काहीतरी जादू होते. एकदा सांगून टाका, किमान कार्यकर्त्यांना 2 गोष्टी शिकायला तर मिळतील. याच्यामध्ये जादू वगैरे कुठली काही जादू वगैरे नाहीये. हा मला वाटतं योगायोग असेल की मी गेलं आणि तिथले प्रश्न सॉल्व्ह झालेत. बर, पण मग आता मी तिथे जावं आणि तिथले प्रश्न सॉल्व्ह व्हावेत, हा मला वाटतं योगायोग असेल. पण तो निश्चित प्रामाणिकपणे प्रयत्न करणे, त्यामुळे हे होत असेल कदाचित. पण तो पक्षाने जी जबाबदारी माझ्यावर दिलेली आहे ती अतिशय प्रामाणिकपणे पार पाडण्याचा स्वभाव माझा त्या ठिकाणी आहे. आणि त्यामुळे मग हसत खेळत सर्वांची मिळून, आणि त्यातला एक विषय असा आहे की माझे सगळ्याच पक्षीय जे आहेत. तरी एक प्रश्न तुमच्याकरता बाकी आहे, मी येतो एक सेकंदात. हेमंत देसाई, सगळ्यांचे एक चांगले संबंध माझे आहेत. एक शेवटचा प्रश्न तुमच्याकरता बाकी आहे, मी येतो परत तुमच्याकडे. अशा ठिकाणी होतो. हेमंत देसाई, कसं पाहायचं या सगळ्या गणिताकडे? थेट गिरीश भाऊ तर आता थेट सांगतायत 6 ते 8 जणांची यादी आहे पुढच्या काही दिवसात काँग्रेस राष्ट्रवादीतली. 2014 साली सुद्धा त्यांच्याकडे यादी होती आणि बरेच लोक तिथे गेले होते. आपल्याला नाव सगळ्यांची सांगायचं कारण नाही, परंतु मगाशी तुम्ही म्हणताय की मंत्र कुठला आहे, तर जंत्रम म मंत्र म्हणून चित्रपट होता, त्याची मला इथे आठवण झाली. मुद्दा असा आहे की 20-25 वर्षापूर्वी जी काँग्रेसची स्थिती होती, तुम्हाला आठवत असेल की छगन भुजबळ हे शिवसेनेमधनं डझनभर आमदार घेऊन हे काँग्रेसमध्ये आलेले होते, आणि मोठ्या प्रकारे काँग्रेसने तिथे एक प्रकारे शिवसेनेला पूर्णपणे डेमोरलाइज करण्याचं काम केलं होतं. कारण छगन भुजबळ तिथे अस्वस्थ होते. त्यात ओबीसीचा एक मुद्दा मंडलमुळे पुढे आलेला होता, आणि मनोहर जोशी विरुद्ध हा भुजबळ असा तिथे संघर्ष होता. अशा प्रकारचा, म्हणजे तेव्हा जर तुम्ही बघितलं तर काँग्रेसमध्ये अनेक वाघेलांचं उदाहरण तुम्हाला सांगता येईल. गुजरातमध्ये वाघेला कुठे होते? भाजपमध्ये होते. केशुभाई पटेल आणि त्यांचा वाद होता, त्यावेळी काँग्रेसने त्याचा फायदा घेतला. आज अशी स्थिती आहे की ते म्हणतात ते बरोबर की सगळी अनुकूलता जी आहे ती भारतीय जनता पक्षाच्या बाजूने आहे. फंडिंग आहे त्यांच्याकडे राज्यातली आणि केंद्रामधली सत्ता आहे, सगळ्या यंत्रणा त्यांच्या हाताशी आहेत, आणि त्यामुळे ते वशीकरणाचा जो मंत्र म्हणतात तो बरोबर वशीकरणाचा मंत्र त्यांच्याकडे आहे. आणि याच्या पुढे सुद्धा काही लोक त्यांच्याकडे जातील या शंका नाही. पण जे म्हणतात की पार्टी विथ अ डिफरन्स, आता ही पार्टी विथ अ डिफरन्स कशा प्रकारची आहे हे सुद्धा लोक जाणतात. कारण ही पार्टी विथ अ डिफरन्स म्हणजे काय, ज्यांच्या विरुद्ध काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या बड्या धेंडांविरुद्ध तुम्ही हल्लाबोल करता, त्याच धेंडांना तुम्ही तुमच्याकडे गेला तर पावन करून घेता, आणि लोकांनी त्यांना मतं द्यावी. पुन्हा भारतीय जनता पक्ष की जय म्हणावं, मोदी की जय म्हणावं. तुम्ही स्पष्टपणे सांगितलं की पुलवामा नंतर त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हाच पक्ष आपल्याला तारू शकतो. त्याच्या अगोदर त्यांच्या लक्षात आलं नव्हतं महान पक्ष आहे. शेवटची 30 सेकंद सुधीर लंकेजी तुमच्याकरता. मिलिंदजी, यात एकच महत्वाचा मुद्दा आहे, मी सर्वांचं ऐकलं. याच्यामध्ये राधाकृष्ण विखेंची पक्षनिष्ठा सुद्धा आता क्वेश्चन मार्क होईल. कारण ते 5 वर्ष काँग्रेसचे विरोधी पक्षनेते होते आणि त्यांचा मुलगा आज भाजपमध्ये जातो, म्हणजे त्यांनी सरकारशी जमवून घेतलं होतं की काय, असा एक शंका आता उपस्थित होईल. आणि दुसरी गोष्ट, सर्व पक्षांचा आता बघितलं आपण, कुठलाच पक्ष आपले राजकीय कार्यकर्ते तयार करायला तयार नाही. रेडीमेड कार्यकर्ते आयात केले जातात आणि त्यांना उमेदवारी दिली जाते. आता शिर्डी मतदारसंघाचं उदाहरण घ्या. शिर्डी लोकसभेमध्ये हा तर काँग्रेसच्या जागेत, काँग्रेसच्या कोट्यात मतदारसंघ आहे. आता तिथे कोण उमेदवार असेल याची चर्चा कुणीच करत नाही. विखे सुद्धा करत नाही ती चर्चा. म्हणजे
इकडं जो मतदारसंघ राष्ट्रवादीच्या कोट्यात आहे त्याची चर्चा विखे करतायत, मात्र शिर्डीची चर्चा काहीच होत नाही. भाजप सुद्धा त्यांचा स्टँडिंग खासदार इथं असताना ऐनवेळेस उमेदवार आयात करतो ना, राष्ट्रवादी उमेदवारी जाहीर करते. याचा अर्थ असा की जे मूळ निष्ठावान कार्यकर्ते आहे त्यांनी उमेदवाऱ्या मागू नयेत, त्यांनी निवडणुका लढू नयेत, आणि निवडणुका हा पैशाचा गेम करण्यासाठी असे शेवटच्या वेळी उमेदवार दिल्या जातात जेथे फक्त पैशावाले टिकू शकतात. हा एक मोठा चुकीचा संदेश आता राजकारणामध्ये जात आहे आणि तो या नगरच्या राजकारणात सुद्धा गेला आहे. बर, अगदी शेवटचा प्रश्न गिरीश भाऊ, तुम्ही 8 जणांची यादी सांगितली आहे, पण याच्यात राधे राधे कृष्ण कृष्ण म्हणत राधाकृष्ण विखे पाटील रामाचा जप सुद्धा करणार का पुढच्या काही दिवसात तुमच्या बरोबर? मी आपल्याला तेच सांगितलं की तो हुकमी एक का तुम्ही विधानसभेकरता नंतर ठेवलाय? मी आपल्याला तेच सांगणार आहे की आपण आता नावं विचारू नका, पुढे आपण बघा आगे आगे क्या क्या होता है, म्हणजे भविष्यामध्ये काय दडलेलं आहे आज सांगता येणार नाही. परंतु निश्चित या संदर्भामध्ये लोकांची तर मानसिकता झालेली आहे. आता काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये कोणी राहायला तयार नाहीयेत आणि पुढच्या भविष्य काळामध्ये ठीक आहे, जो काही तुमचा मंत्र आहे तो लोकसभा निवडणुकांच्या नंतर जाहीर करणार का? वेळेपेक्षा सुद्धा निश्चित ते करू आणि ते आपोआपच होणार आहे, कारण आता कोणी तिकडे थांबायला जास्त वेळ तयार नाहीयेत, कारण प्रत्येकाला घाई झालेली इकडे यायची झालेली आहे. त्यामुळे तेही लवकर या ठिकाणी येतील, ती यादी आम्ही त्या ठिकाणी देऊ. गिरीश भाऊ, तुमच्या या सगळ्या मंत्राच्या कामामुळे आता गिरीश भाऊ, या सगळ्या तुमच्या मंत्राच्या कामामुळे काही जण तुम्हाला भविष्यातला मुख्यमंत्री म्हणून सुद्धा आतापासून संबोधू लागलेत, तर ती चर्चा बहुधा तुमच्या कानापर्यंत आलीच असेल. पण ठीक आहे, तुर्तास नाही, मला याचा अर्थ मला कळला नाही. ठीक आहे, असू दे, अजिबात मंत्रासह सगळं नंतर सांगा. पण तुर्तास तरी आता सुजय उद्याला मला पूर्ण करू द्या, मला पूर्ण करू द्या. या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी अतिशय सक्षम, अतिशय पॉवरफुल मुख्यमंत्री या ठिकाणी आहेत. महाराष्ट्राचं आमचं सर्वांचं नशीब की या ठिकाणी इतके सक्षम मुख्यमंत्री आम्हाला या ठिकाणी मिळालेले आहेत. त्यामुळे मला जे खातं मिळालेलं मी त्याची समाधानी आहे. अतिशय चांगलं काम मी करतो. वैद्यकीय शिक्षण खाता, जलसंपर्क खाता आहे देशामध्ये एक नंबर झालेला आहे. ठीक आहे गिरीश भाऊ, तुमच्या भावना निश्चितपणे पोहोचल्या. तुम्ही नाही म्हणताय आणि हातही जोडलेत, काही हरकत नाही, पण आमच्या शुभेच्छा आहेत. आज सुजय, उद्याला रणजित, भाजपची ही गिरीश महाजनांच्या काही खास गणित मांडण्याच्या स्टाईलची जी घोडदौड आहे ती लोकसभेपर्यंत आणखीन चौखूर जाणार असं तुर्तास तरी दिसतंय. या सगळ्या मान्यवरांनी वेळ दिला, या सगळ्यांचे मनापासून आभार. आज बेधडकमध्ये इथेच थांबूयात. पाहत राहा न्यूज 18 लोकमत.